नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजनेची ई-के-वाय-सी संदर्भात. ई-के-वाय-सी संदर्भात सद्यस्थिती जर पाहिलं तर सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल, अशा प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ई-के-वाय-सी करून घ्या, अन्यथा तुमचे पैसे बंद होतील, असा मेसेज सर्वत्र फिरला जात आहे. नेमकी आता ई-के-वाय-सी कोणी करायची आहे? ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक आहे, परंतु असे शेतकरी ज्यांनी अद्याप आतापर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर पी-एम किसानचं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्यावरती जर ई-के-वाय-सी करत असाल तर तुमची ई-के-वाय-सी ऑलरेडी झालेली असेल तरीसुद्धा परत त्या ॲपवरती ई-के-वाय-सी होते. का? कारण की दिवसातून 2-3 वेळेस जरी ई-के-वाय-सी केला तरी तिथं ई-के-वाय-सी होते. पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तिथं तुमची जी काही थंब असेल त्या पद्धतीनं ई-के-वाय-सी करून घ्यायची असेल किंवा तुम्ही स्टेटस जर चेक करत असाल तर तुमचं स्टेटससुद्धा तिथं ई-के-वाय-सी स्टेटस येस दाखवत असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची गरज नाही आहे. परंतु आता मोठा संभ्रम असा आहे की माझी ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही झालेली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा करतात. जवळचं सी-एस-सी सेंटर असेल किंवा तालुका लेवलवरती जाऊन विचारणा करतात. परंतु तिथं गेल्याच्यानंतर काही सी-एस-सी चालक काय करतात की तुमची ई-के-वाय-सी झालेली नाही किंवा झालेली आहे किंवा केली अशा पद्धतीनं सांगून त्यांच्याकडनं काही पैसेसुद्धा घेऊ शकतात. तर आता तुम्ही शेतकरी जे काही असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, जर ई-के-वाय-सी कुणी करायचे शेतकरी राहिले असेल तर त्यांची सी-एस-सी केंद्र चालकाकडनं तुम्हाला तिथं यादीसुद्धा दाखवली जाते. कारण की तुमच्या गावातील जे कोणी शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांची ई-के-वाय-सी करायची राहिलेली आहे, अशांची यादी येते. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पहा. जर यादीमध्ये नाव नसेल तर तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही झालेली आहे हे तुम्ही डायरेक्टली थोडेसे शुल्क देऊन तुम्ही झाली का नाही झाली हे सुद्धा तिथं कन्फर्म करून घेऊ शकता. लॉग इनद्वारे म्हणा किंवा तुमच्या आधारद्वारे किंवा तुमच्या आधारला जो काही लिंक मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलच्या आधारे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी झाली का नाही झाली हे सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि ह्याच्यात आणखीही तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही पी-एम किसानच्या पोर्टलवरून म्हणा किंवा पी-एम किसानचं जे काही ॲप्लिकेशन असेल त्यावरून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या केंद्र चालकाकडे सी-एस-सी चालकाकडे जा आणि त्या ठिकाणाहून तुमचं जे काही शुल्क नाममात्र असेल त्या पद्धतीचं देऊन तुमची ई-के-वाय-सी झाली नाही झाली हे कन्फर्म करून किंवा मनात जर काही डाऊट असतील तर ते दूर करावेच, मनातली शंका दूर करावी. कारण की काय होतं की लाडक्या बहिणींची जी काही ई-के-वाय-सी होती मोठ्या प्रमाणामध्ये माझी झाली आहे अशा भ्रमात राहून अनेक लाडक्या बहिणी ई-के-वाय-सीपासून वंचित झालेले आहेत. त्याचमुळं आता पी-एम किसानच्या लाभापासून वंचित राहू नये अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. त्याच अनुषंगानं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा करतात, जवळच्या सी-सी केंद्रावर जातात किंवा इतर त्यांच्या माध्यमातून चौकशी करत असतात. त्याचमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा केलेली होती की ई-के-वाय-सी झालेली आहे नाही झालेली आहे हे तुम्ही स्वतः चेक करून घेऊ शकता. यावरती आपण व्हिडिओसुद्धा पहिलं बनवलेला होता. आणि शक्यतो ई-के-वाय-सी करायचे राहिलेले असे कोणी शेतकरी आहेत तर सद्यस्थितीला ते काही व्यक्ती मयत आहेत, काही व्यक्तीचे लाभ बंद झालेले आहेत कारण की ते ITR फाईल वगैरे करत असतील तर त्यांचे लाभ बंद झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी जमीन विक्री केलेली आहेत, त्यामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी करायचे राहिले आहेत म्हणजे ते बंद झालेले आहेत. अशा पद्धतीचेच शेतकरी आहेत. जर तुमची शंका दूर करायची असेल तर जवळच्या केंद्र चालकाकडे जाऊन तुमचं जे काही कन्फर्म एकदा ई-के-वाय-सी झाली आहे का नाही झालेली आहे हे जाऊन तुम्ही तिथं चौकशी करून तुमची ई-के-वाय-सी दूर करू शकता आणि हा संभ्रम तुमचा दूर करू शकता. अशा पद्धतीचे हे छोटंसं अपडेट होतं. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये करा. त्यावरती सुद्धा तुमची ई-के-वाय-सी झाली नाही झालेली आहे त्यासुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.